हाय गाइस, नमस्कार तुम्हा सर्वांना आणि वेलकम बॅक टू डे 3 ब्लॉग। तर आज आपण सुरुवात करतोय आरतीनी आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही केवडा पान आणि शमीपत्र चेंज करतोय, दिवा वगैरे लावून घेतोय आणि आरतीला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया मोरया। सो गाइस, आता आपली आरती करून झालेली आहे आणि आता आम्ही सर्वांनी सुद्धा आरती घेतली आहे, प्रसाद घेतला आहे आणि आमच्या फॅमिलीच्या सगळ्यात क्यूटेस्ट मेंबरला सुद्धा आरती मिळालेली आहे। तर आता आपण लंचची तयारी करूया, कारण लंचमध्ये आहे आज छान असा मेन्यू। आता आम्ही मस्त अशी कोशिंबीर करून घेतली आणि कोशिंबीर तर मला पुलावसोबत नक्कीच लागते आणि आजच्या मेन्यूमध्ये आहे सुंदर असा यम्मी आणि टेस्टी व्हेज पुलाव। माझं जर काय एकदम कम्फर्ट फूड असेल तर ते असेल पुलाव, पापड आणि कोशिंबीर बस, आणि त्याशिवाय मला काहीच नको। आणि आता आपण करणार आहोत सायडरसाठी वांग्याची काप आणि केळीची भजी। आणि तुम्ही बघू शकता की वांग्याचे कापसुद्धा आपण आता छान प्रकारे मॅरिनेट करून घेतोय विथ ही फक्त अद्रकची पेस्ट आहे आणि त्यावर आपण लिंबूचा रस टाकणार आहोत। त्यावर आपण लाल तिखट टाकले, आपण थोडीशी हळद टाकली, मीठ टाकले आणि त्याला छान प्रकारे दोन्ही बाजूला मॅरिनेट करून थोड्या वेळसाठी ह्याला साईडला ठेवणार आहोत। आणि तोपर्यंत आपण आपली केळीची भजी तळून घेणार आहोत। आणि भजी करायला थोडासा वेळ लागतो कारण खूप सारे लॉट्स काढायचे असतात। तर तोपर्यंत आपलं ही वांग्याची जी कापं आहेत त्याला आपण छान प्रकारे राईस फ्लावर आणि रव्यामध्ये डिप करून ह्याला छान प्रकारे दोन्ही साईडला कोट करून घेणार आहोत आणि ह्याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत विथ ऑइल। आणि तुम्ही बघू शकता खूप ऑइलचं प्रमाण आम्ही कमी घेतलेलं आहे
कमी तेलात ह्याला फ्राय केल्यावरती खूप क्रिस्पी होता। तर आता आपला छान असं नैवेद्य रेडी करून झालेला आहे। बाप्पांना मस्त असं टेस्टी आणि यमी नैवेद्य आपण आता त्यांना सर्व करणार आहोत। आणि नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण सुद्धा छान असं ताव मारणार आहोत, कारण मला तर जामच भूक लागलेली आजचा मेन्यू बघून, कारण पुलाव माझा अतिशय फेवरेट आहे। त्यासोबत आपण पुऱ्यासुद्धा बनवलेला आणि माझ्या आजीचं फेवरेट म्हणजे शिकरणसुद्धा करून घेतलेलं, केळीचं शिकरण तिला जाम आवडतं, तर तिच्या आठवणीत आम्ही हे सुद्धा बनवून घेतलेलं। आणि त्यानंतर आमच्या घरात माझा या वर्षीचा सगळ्यात इम्पॉर्टंट पाहुणा आमच्या घरी आलेला, ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होती पप्पांनंतर, ती म्हणजे आहे हा गोंडस असा फरबॉल, ह्याचं नाव आहे टॉफी आणि हा आहे माझ्या मावशीचा पेट। आणि माझी जी कझिन आहे ती गेला खास माझ्यासाठी आमच्या घरी घेऊन आलेली, कारण माझी खूप अशी इच्छा होती की बर्डी आणि टॉफी दोन्ही आमच्याकडे बाप्पांसाठी यावे यावर्षी। पण आज टॉफी आलेला आहे आणि त्याला इथे पाहून माझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण झालेली, कारण तो थोडे दिवस अनवेल होता, पण आता तो एकदम ऑल ओके आहे। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कोट तो आज घालून आला आहे आणि नेमका तो बाप्पाकडेच बघत होता जेव्हा मी त्याचा व्हिडिओ काढत होती। आणि तुम्ही बघू शकता तो बाप्पांकडे कसा टुकूड बघतोय। आणि मग आम्ही त्याच्यासोबत खूप सारे फोटोज काढले। पण माझी जी पेट आहे कॉटन, तिला काय खास आवडला नाही वाटतं टॉफी, कारण तिने फर्स्ट टाइमच कोणत्या पेटला म्हणजे असं घरी आलेलं बघितलेलं, तर ती खूप रागवत होती। घरी गेला चला जाऊ दे, चला जाऊ दे। सो कॉटन तर काही शांत बसत नव्हती टॉफीला बघून, पण टॉफी एकदम शांत बसलेला तिला बघत। सो त्यासाठीच आम्ही तिला थोड्या वेळ आतल्या रूममध्ये ठेवलेला। आणि तुम्ही बघू शकता की आता टॉफी तिचं म्हणजे बेड वगैरे सगळं स्मेल करतोय, की ही जी एवढी ओरडत होती, इतकी टणटणत होती, ती अखेर होती कोण, तिचा म्हणजे स्मेल घेऊन बघतोय तर कोण होती ही महाराणी। तर तिचा सगळा स्मेल करून झाल्यानंतर तो बिचारा शांतपणे एका ठिकाणी बसून होता। आणि तुम्ही बघू शकता की किती क्यूट आहे हा, आणि तुम्ही नजर कोणाचीच नाही लागली पाहिजे ह्याला, थू थू थू। आणि आमच्याकडे सुद्धा खूप सारे पेट्स असल्यामुळे तो प्रत्येक कॉर्नरमध्ये जाऊन वास घेऊन बघत होता की ह्यांच्याकडे अखेर प्राणी आहेत तरी किती। तो म्हणजे स्मेलवरून आमचे कॅट्स वगैरे ओळखत होता आणि प्रत्येक कॉर्नरचा त्याला म्हणजे अभ्यास झालेला तोपर्यंत आमच्या घरातला। आणि तो आमच्याकडे ऑलमोस्ट खूप वर्षांनी आय गेस फर्स्ट टाईमच आलेला, तर त्यासाठीच त्याला हे सगळे प्राणी खूप न्यू आहेत। आणि आमचे कॅट्स तर बापरे त्याला बघून म्हणजे एकदम शॉक्ड झालेले, कारण त्यांनी कधी असं म्हणजे डॉग वगैरे घरात नाही बघितलं आहे कॉटनशिवाय। तर ते म्हणत होते की ही एवढी मोठी मांजर अखेर आहे तरी कोण, कारण आमच्याकडे मांजरी खूप आहेत आणि डॉग एकच आहे, तर त्यामुळे त्यांना कॅट्सची जाम सवय आहे। तर माझ्या सर्व कॅटसुद्धा ह्याला लपून लपून बघत होत्या की हा एकदम हिरो टाईप कोण आलेला आहे आमच्या घरी, आम्ही जरा बघूया ह्याला। तर सगळे एका कॉर्नर टू कॉर्नर बसून ह्याला बघत होते। आणि माझ्या कॅट्सचं तशा खूप भित्र्या आहेत, ह्याला काय करणार नव्हत्या, पण त्यांना जाम जाणून घ्यायचे की हा अखेर आहे तरी कोण जो आमच्या घरी आज आलेला आहे। आणि टॉफी तर एकदम बिंदास, एकदम चिल, एकदम छान प्रकारे म्हणजे रोळलेला आमच्या घरात, तर ते बघून मला खूप आवडलं। आणि मग माझी जी मॉम आहे तिचं म्हणजे गप्पा काय थांबतच नव्हत्या, असं कोण तिच्या साईडचं आलं ना की तिच्या गप्पा काय थांबतच नाही। सो छान असा गप्पा रंगलेला आणि गप्पा मारत मारत आम्ही जेवून घेतलं। आणि मग हा बाळ बिचारा आमच्याकडे असाच बघत बसलेला आणि ह्याला जाम झोप येत होती। त्यानंतर तो एकदम छान असा झोपेतसुद्धा गेलेला थोड्या वेळ। आणि इतका शांत आणि गोंडस बाळ मी अजूनपर्यंत कोणाकडेच नाही बघितलं आहे। टॉफी तर एकच पीस असेल या अर्थवर। सो या आता माझी जी कझिन आहे ती देवाची पाया पडते आणि हिलासुद्धा बाप्पांची खूप आवड आहे, हिलासुद्धा बाप्पा तिच्या घरी आणावेसे वाटतात। आणि आय होप की तिची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, कारण तिचं बाप्पाशी एक छान असं कनेक्शन आहे जे ती फील करते आणि तिची इच्छा आहे की तिच्या घरी बाप्पा खरंच लवकरात लवकर यावे। तर माझीसुद्धा तीच इच्छा आहे की हिची इच्छा पूर्ण होते। आणि मग आमचा हा जो गोंडस फरबॉल आहे यासाठी सुद्धा बाप्पांकडून आम्ही छान अशी विशेस मागितले आहेत, स्पेशली त्याच्या हेल्थसाठी, कारण ही इज द सीनियर मोस्ट डॉग इन आवर फॅमिली। तर आम्ही त्याच्या हेल्थसाठी खूप छान असे विशेस मागितले आहेत की बाप्पा तिची हेल्थ नेहमी छान असू दे आणि आमचे सर्व प्राण्यांची हेल्थ नेहमी छान असू दे, कारण प्राण्यांची हेल्थ आपल्याला आपल्या हेल्थपेक्षा जास्त इम्पॉर्टंट वाटते, कारण तेच आपली लाईफ होऊन जातं। आणि मी सुद्धा कधीही माझ्यासाठी काहीच न मागता माझ्या सर्व प्राण्यांसाठी मी नेहमी प्रे करत असते। सो या आय नो बाप्पांचं लक्ष सर्वांकडेच असतं आणि सर्वांची आपली विशेस नक्की पूर्ण होतील। सो या आणि आता आपण या छोट्याशा अशा गोंडस बाळांसोबत छान छान असे फोटोज काढणार आहोत। तुम्ही बघू शकतात की किती शांत बसलाय हा
आणि असं वाटेल तुम्हाला की हे एक म्हणजे एक सॉफ्ट टॉय आहे, इतका क्यूट आहे तो. आणि टॉफी आमच्यापेक्षा माझी जी मॉम आहे तिच्याशी जास्त क्लोज आहे, कारण लहानपणापासून तीच नेहमी ह्यांच्याशी भेट घालत आली आहे ह्यांच्या घरी जाऊन. सो आम्ही कितीही लाड केली तरी त्याला तीच जवळची आहे आणि तिलासुद्धा तोच जवळचा आहे. सो तुम्ही बघू शकता की एकदम लहान बाळासारखा तिच्या हातात तो एकदम छान मावलेला आहे. आणि आम्ही खूप छान आठवणींसाठी फोटोज काढून घेतले ह्याच्यासोबत. आणि आम्ही आमच्या बर्डीलासुद्धा आमच्या प्रेयर्समध्ये ठेवलेत, कारण तीसुद्धा एक एंजल होती आणि तिलासुद्धा आम्ही कधीच विसरू नाही शकत. आणि टॉफीचं असं छान असं फोटोशूट होत असताना कॉटन आतून जाम ओरडत होती, जाम रागवलेली ती आमच्यावर. सो कॉटनचं असं म्हणणं होतं की माझ्या घरी येऊन माझ्या बापावर हा फोटो का काढतोय आणि माझा अजून फोटो सेशन झालेला नाही आणि ह्याचा झालाय का. तर असं म्हणून ती म्हणजे जाम रागवलेली. पण तिला आम्ही पुन्हा आठवलं आणि मग आम्ही छान असा फॅमिली फोटो काढून घेतलेला आहे विथ माय दीदी आणि माय जिजू. आणि माय जिजू तर जाम टॉल आहे, तर फोटोमध्ये ॲडजस्ट व्हायला थोडासा टाईम लागतो, पण या खूपच गोड असा फोटो आलेला आहे. आणि मग ते गेल्यावर रात्री आम्ही डिनर करून घेतलं आणि मग रात्री छान अशी मेहंदी लावून घेतली, कारण नेक्स्ट डे असणार आहे आपली सत्यनारायणची पूजा. आणि पूजेत मेहंदी असणं म्हणजे शास्त्र असतं. सो या आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.